प्रेरणा घ्यावी, त्याशिवाय स्वीकारलेले कार्य पूर्णत्वाला नेता येत नाही. राज्य अध्यक्ष राजहंस वाढे. 1 जून 2026 रोजी नाशिक येथे नाशिक जिल्हा आणि तालुका प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक यशस्वीरित्या पार पडली. त्यात अनेक प्रमुख आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सकारात्मक चर्चा झाली. यावेळी अध्यक्षीय पोलीस मित्र मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजहंस वाढे सर उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांच्या मनातील शंका निरसन करण्यात आले आणि पुढील कामकाजाचा आढावा घेत आभार प्रदर्शन राज्य कोर कमिटीचे विजय ठाकूर यांनी केले. सदर मीटिंगला महाराष्ट्र कार्याध्यक्ष किशोर कुमार दीक्षित, सदस्य सौ दर्शना जोशी, तसेच राजेंद्र गिरी गोसावी, नाशिक जिल्हा शहर प्रमुख शेगावकर मॅडम, नाशिक जिल्हा शहर प्रमुख कैलास दाभाडे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्षा प्रिया पाटोळे मॅडम आणि वसुधा जोशी मॅडम, मंगेश जोशी सर, सिन्नर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे सर, गोरक्षक समितीचे दिंडोरीचे सुप्रिया जाधव साहेब, तसेच इतर तालुका प्रतिनिधी व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक खेळीमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात पार पडली आहे. पोलीस मित्र संघटना म्हणजे प्रेरणा मॅडमचं म्हणणं आहे की जसं पोलीस मित्राचं लेवल आहे, ठाकूर सरांचं पण म्हणणं आहे, पोलीस मित्र हा शब्द तुम्ही सगळ्यांना एक कन्फ्युज शब्द आहे की तुम्हाला वाटते की बाबा पोलीस मित्र म्हणल्याच्या नंतर हे जे प्रशासन अधिकारी आहेत, गव्हर्नमेंटचे पोलीस कर्मचारी, आपण त्यांचे मित्र आहोत का काय? बरोबर बरोबर, हे सगळ्यांनाच वाटते ना. हो. आणि आतापर्यंत सगळ्यांच्या मनात तेच चालू असेल. पण पोलीस मित्राची मी तुम्हाला आता परिभाषा समजून सांगतो. पोलीस मित्र अपराध नियंत्रण मानवाधिकार संघटना, आपल्या हे संघटनेचं नाव आहे, लेबल आहे, पण त्याची परिभाषाच माहिती नाही मॅडम. म्हणजे त्याचं स्पष्टीकरणच माहित नाही. पोलीस मित्र, आता मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये किती पोलीस कर्मचारी आहेत किंवा ते 100% चांगलं काम करतात महाराष्ट्रामध्ये? मला सांगा, तुमच्यापैकी सांगा तरी अंदाज मला किती पर्सेंटेज वाटते? 100% पैकी किती पर्सेंट? भ्रष्टाचारी आहे तुमचं म्हणणं आहे की नाही. पण मी काय म्हणतो, महाराष्ट्रामध्ये 90% पोलीस कर्मचारी चांगले काम करत असतील. ठाकूर साहेब, तुम्ही 30%च म्हणले, पण मी 90% म्हणतो की पोलीस कर्मचारी हा 90% चांगलं काम करत असेल आणि 10% हा भ्रष्टाचारी आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मग आपल्या संघटनेचा उद्देश आहे की पोलीस मित्र हा 90% जो भ्रष्टाचार पोलीस आहे तो आपला दुश्मन आहे. 10% नाही, 90% जो आहे तो आपला दुश्मन आहे आणि 10% आपला हा मित्र आहे. लक्षात आलं? पोलीस मित्र कोणचा आहे आपला? की जो 10% चांगला काम करतो ना, तो आपला मित्र आहे, आणि 90% जो भ्रष्टाचार काम करतो तो आपला दुश्मन आहे. कसा होईल तो आपला मित्र? भ्रष्टाचार आपला मित्र होतो का ठाकूर सरजी? नाही, हा 10% जो आहे की नाही तो पोलीस मित्र चांगला काम करत आहे, तो कोण आहे? आपला मित्र आहे. आणि 90% जो आहे तो करप्टेड आहे, म्हणजे भ्रष्टाचारी आहे, तो आपला कोण आहे? मग ही पोलीस मित्राची परिभाषा आहे. अपराध नियंत्रण, ज्या काही गुन्हे घडतात त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे मॅडम, आपल्या संघटनेचं नियंत्रण आहे. त्या अपराध नियंत्रणाचा अर्थ की अपराध नियंत्रण म्हणजे जे काही अपराध घडतात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आपली संघटना वाच करते, नियंत्रण करते. आणि मानव अधिकार संघटना म्हणजे जो काय आपला अधिकार आहे सर ठाकूर सर, आपला जो काय अधिकार आहे तो आपल्याला मूलभूत अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे, म्हणून ही संघटना काम करते. याला पोलीस मित्रच का बरं आपण असं लेबल का बरं म्हणतो? आपण याला लेबल का दिलं की प्रशासनाशी आपण निगडीत असलो पाहिजे. प्रशासनाला, कारण की आजचा जो महाराष्ट्र नसून पूर्ण विश्वामध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात, म्हणून आपण ते पोलीस प्रशासनाशी निगडीत चांगल्या लोकांशी असायलाच पाहिजे ते संघटने. आजच्या या तुम्हाला प्रथमतः मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की तुम्हाला पददान समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे. या पददान समारंभामध्ये तुम्हाला पदं देण्यात आलेली आहेत. या पदांच्या अगोदर एक प्रतिज्ञा सुद्धा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. त्या प्रतिज्ञेला सतत स्मरून ठेवायचं आणि कार्य आपलं जे पद आहे त्या पदाची व्याख्या समजून घेतली पाहिजे की मला नेमकं काय करायचं आहे, आणि त्या प्रतिज्ञेला स्मरून आपण ते कर्तव्य पार पाडायचं आहे. अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे. आणि या हॉलच्या संयोजिका, त्यानंतर पदाधिकारी, तुम्ही सगळे या ठिकाणी जातीनं उपस्थित राहिलात याबद्दल संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्दांना माझ्या पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एवं अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्याचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून संविधानाचा आदर राखून कायद्याचे पालन करण्याची शपथ घेतो. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा मानव अधिकारांचा सन्मान राखून निस्वार्थपणे सेवा करण्याचा संकल्प करतो. जात धर्म पंथ किंवा पक्षभेद न करता न्याय शांतता व सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी कार्य करीन. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अन्याय गुन्हेगारी व सामाजिक वाईट प्रवृत्तींपासून स्वतः दूर राहीन आणि त्या विरोधात जागृती करीन. संस्थेची प्रतिष्ठा शिस्त आणि नियम यांचे प्रामाणिकपणे पालन करीन. गरजू पीडित व दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर राहीन. माझ्या पदाचा गैरवापर करणार नाही व समाज हिताला नेहमी प्राधान्य देईन. राष्ट्रहित मानवता आणि सामाजिक सेवेसाठी पूर्ण निष्ठेने कार्य करण्याची मी ईश्वराला साक्ष ठेवून शपथ घेतो. जय हिंद.